नमस्कार मंडळी. नेहमी आपण हॉटेल ढाब्यावर गेल्याच्या नंतर असे काही पदार्थ ऑर्डर करतो जे आपल्याला वाटतं की बनवणं थोडंसं अवघड आहे, पण खरं सांगू काही रेसिपी दिसायला जरी अवघड असल्या ना तरी बनवायला त्या अतिशय सोप्या असतात आणि बाहेरपेक्षा घरात बनवल्या ना तर त्यांचा स्वाद अतिशय छान येतो. त्यापैकीच आजची ही रेसिपी आहे चिकन टिक्का मसाला. चवीला इतकी छान लागते ना, तुम्ही कधी नसेल ट्राय केली ना तर एकदा या पद्धतीने जरूर ट्राय करा. आणि तुम्हीच आपल्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर कळवा. तुमची एखादी आवडती रेसिपी असेल तर तीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. तुमची रेसिपी मी लवकरच ट्राय करेल. तर चला, त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन टिक्का मसाला बनवत असताना ना चिकनचे जे पीसेस असतात ते थोडेसे मोठे ठेवायचे, खूप लहान पीस करायचे नाही, मध्यम पीस असले पाहिजेत. चिकन स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर आता हे चिकन मी स्वच्छ धुवून साफ करून ठेवलं होतं. त्यानंतर यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट घालायची. आता इथं मी काही पावडर मसालेसुद्धा काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तर इथं काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी घालायची, ज्याने रंगही छान येतो आणि चवसुद्धा अप्रतिम येते. खूपदा हॉटेलमध्ये इथं थोडासा कलर देखील वापरला जातो. त्यानंतर चिकन मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर, थोडीशी हळद आणि कस्तुरी मेथी यामध्ये घालायची. त्यानंतर दही घालायचं. व्यवस्थित असं सगळं हे मॅरिनेशन करायचं. आता इथं तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा पिळू शकता, पण इथं मी घरी जे लावलेलं दही असतं ते इथं मी वापरलं होतं, जेणेकरून घरचं दही थोडंसं आंबूस असतं, त्यामुळे दही इथं मी घातलं आहे. तर इथं मी छोटंसं खोबऱ्याचा तुकडा, त्यानंतर एक छोटासा कांदा आणि एक टोमॅटो भाजण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत आपलं चिकन छान असं मॅरिनेशन होतं आहे. अगदी 10 ते 15 मिनटासाठी जरी तुम्ही मॅरिनेशन करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी तासाभरासाठी मॅरिनेशन करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आता हे कांदा, खोबरा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला थोडंसं लक्ष देऊन भाजून घ्यायचं, ते कसं खूप जास्त करपलं जातं. आता हे खोबरं मी भाजल्याच्या नंतर काढून घेतलं आणि कांदा, टोमॅटो भाजायला थोडासा वेळ लागतो. हे देखील छान असं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे कांदा खोबरंसुद्धा मी काढून घेणार आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर जी खोबरं आहे मी त्याचे थोडेसे पातळ काप केलेले आहेत आणि टोमॅटोचं सुद्धा वरचं थोडासा काळा जो भाग आहे तो काढून टाकला. यामध्ये कोथिंबीर घालायची आणि याचं वाटण तयार करायचं. गरज लागली तरच पाणी घालायचं, नाहीतर टोमॅटोच्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित असं वाटलं जातं. आता जे आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर एखाद्या तव्यावर थोडंसं तेल घालायचं किंवा बटर तुम्ही इथे वापरू शकता. इथं मी साधं तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे चिकनचे सगळे पीसेस ठेवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, गॅस हा मोठा ठेवायचा. लहान गॅसवर जर तुम्ही हे फ्राय करायला गेला तर चिकनला खूप पटकन पाणी सुटतं. त्यामुळे काय करायचं ना, गॅस मोठा ठेवायचा, तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीस यामध्ये ठेवायचे आणि यांना व्यवस्थित असं आपल्याला 3 ते 4 मिनटासाठी व्यवस्थित असं यांना शेकवून घ्यायचे किंवा असं खमंग भाजून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला चिकन टिक्का असा जर खायचा असेल ना तर काय करायचं ना, बारीक गॅस करून हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. याला हलकासा गोल्डन रंग यायला लागला की तवा साईडला ठेवायचा आणि ज्या चाळणीवर आपण कांदा खोबरं भाजलं ना त्यावरती थोडंसं याला ग्रिल करून घ्यायचं, म्हणजे टिक्क्याचा स्मोकी जो फ्लेवर असतो ना तो येतो. आता आपण याचा चिकन टिक्का मसाला बनवतोय, त्यासाठी आपल्याला याची थोडीशी ग्रेव्हीसुद्धा बनवायची आहे, जी आपण भाकरीसोबत, भातासोबत किंवा नानसोबतसुद्धा खाऊ शकतो. नानची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर जरूर कॉमेंट करून सांगा. तुमच्यासाठी नानची रेसिपीसुद्धा मी लवकरच घेऊन येईन. आता इथं हे चिकन बघा मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे याला इथे अजिबात म्हणजे पाणी सुटलेलं नाही. जर गॅस लहान करून जर हे शेकून घेतलं असतं तर भरपूर पाणी सुटलं असतं. आता आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे किंवा ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी काही खडे मसाले तेलामध्ये घातलेले आहेत. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. इथं मी 1 चमचा तेल घातलं होतं. त्यामध्ये थोडंसं जिरं, त्यानंतर दालचिनीचा तुकडा आणि 2 तेजपान यामध्ये घातले होते. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर एक बारीक कांदा यामध्ये घातला आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. त्यानंतर जे पावडर मसाले आपण चिकन मॅरिनेशन करताना घातले होते तेच सगळे अर्धा चमचा मसाले इथं मी घातलेले आहेत.
सगळं व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. लक्षात ठेवा, आपण चिकन मॅरिनेशन करत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मीठ थोडंसं बेताने घालायचं. मसाले सगळे व्यवस्थित परतले की चिकन सगळं यामध्ये घालायचं. हे बघा, हा सगळा मसाला यामध्ये घालायचा. यामध्ये सगळी चिकनची टेस्ट असते. आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, या चिकनमध्ये आपण अजिबात पाणी नव्हतं घातलं तरीसुद्धा छान अशी लपथपीत याची ग्रेव्ही तयार होते, जी नानसोबत चपातीसोबत खूप जास्त भारी लागते. हेच आपल्याला ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर खूप पैसे आपल्याला मोजावे लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना या सगळ्या गोष्टी आवडतात, जेणेकरून ते तेवढं हेल्दी पद्धतीने बनवले की नाही, स्वच्छतेचा थोडंसं ध्यान दिलं आहे की नाही, हे सगळं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण असे पदार्थ घरीच बनवू शकतो आपल्या निगराणीखाली स्वच्छता राखून वगैरे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे, गॅस बारीक करायचा, म्हणजे ह्याला व्यवस्थित पाणी सुटतं. पाणी सुटल्यामुळे कसं हे आमच्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजलं ना, चवसुद्धा खूप छान येते. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. आणि ही रेसिपी जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला मात्र एक लाईक करा. आता यामध्ये ना थोडीशी फ्रेश क्रीम किंवा तुम्ही दुधावरची जी साई असते ना ती जरी फेटून घातली ना तरीसुद्धा चालणार आहे. याचा जो फ्लेवर, याची जशी हलकीशी क्रीमीनेस असते ना ती खूप छान यामध्ये जाणवते. आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, आपण अजिबात पाणी नाही घातलं तरीसुद्धा याची ग्रेव्ही अप्रतिम अशी तयार झालेली आहे. खूप छान याचा सुगंध सुटलेला आहे, खूप मस्त ही तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे पीसेस आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता यावरती थोडीशी कस्तुरी मेथी घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे इथं आपला चिकन टिक्का मसाला. जरूर रेसिपी घरी ट्राय करा. कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही आपल्या पेजला आणखी फॉलो नसेल केलं ना तर जरूर फॉलो करा. अशा सिंपल आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.